नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर आपल्या एजू शॉप युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट 1 केमिस्ट्री आणि फिजिक्स हा पेपर घेऊन आलेलो आहोत। या पेपरमध्ये आयएमपी क्वेश्चन, त्याचप्रमाणे गेस पेपर आणि सर्वात महत्त्वाचे क्वेश्चन आपण तुम्हाला या ठिकाणी सेशन घेणार आहोत। आणि आज पुन्हा एकदा मी तुम्हाला खात्री देतो, विश्वास देतो की जो गेस पेपर आपण काढलेला आहे तोच गेस पेपर तुम्हाला 11 मार्चला होणारा तुमच्या सायन्सच्या पेपर मध्ये असणार आहे। त्यामुळे आपला हे सेशन बघून जा, अभ्यासा, दिलेले क्वेश्चन अभ्यास करा आणि होणाऱ्या पेपरला सामोरे जा। आजचं हे सेशन आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत आपल्याकडे जॉईन असलेल्या श्रीमती शालिनी मॅडम। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शालिनी भारद्वाज तुमचं सर्वांचं स्वागत करते एजू शॉप या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मागचे व्हिडिओ जर आमचे पाहिले असतील तर बरेचसे क्वेश्चन आमचे या ठिकाणी एक्झाम मध्ये उतरलेले आहेत। तशाच प्रकारचा आज मी तुमच्या समोर घेऊन आले आहे सायन्स पार्ट 1 चा क्वेश्चन पेपर, जो की मी तुम्हाला ॲश्युरिटी देते की ते देखील प्रश्न तुम्हाला ॲज इट इज उतरतील। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ बघायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे आणि शेअर करायचा आहे। शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि आपण आपल्या आजच्या सेशनला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, SSC बोर्डचा 10th स्टँडर्डचा सायन्स पार्ट 1 चा पेपर आपण या ठिकाणी बघणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, आमच्या टीमने म्हणजेच एजू शॉप या टीमने तुमच्या समोर अॅनालाइज करून काही क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत। ते तुम्ही IMP करा, नोट करा आणि आजच्या या सेशनला मी या ठिकाणी सुरुवात करते। चला तर मित्रांनो, चला तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 त्याचा जो पहिला क्वेश्चन आहे MCQs चा हा प्रश्न असतो आणि आम्ही तुमच्या समोर टॉप 10 MCQs या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आपण नोटबुक घेऊन या ठिकाणी बसायचं आहे आणि हे जे काही MCQs आहेत ते एकतर तुम्ही नोट करा किंवा राईट करा। चला तर फर्स्ट आहे, द SI युनिट ऑफ द पॉवर ऑफ अ लेन्स इज। या ठिकाणी 4 ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि जे राईट आन्सर आहे ते सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेला आहे। तर तोही प्रश्न आता तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये राईट करायची किंवा कमेंट करायची गरज नाही, कारण आम्ही डायरेक्ट आन्सर तुमच्या समोर घेऊन आलो आहोत। सेकंड आहे, according to the modern periodic law, the properties of elements are a periodic function of their atomic number। याचं राईट उत्तर आहे atomic number। थर्ड नंबर आहे, नंबरचा MCQs आहे, द escape velocity on the surface of the earth is। याचं आन्सर आहे C 11.2 किलोमीटर्स। त्यानंतर फोर्थ नंबरचा MCQs आहे, at the time of short circuit the current in the circuit dash dash। याचा आन्सर आहे A increases heavily। त्यानंतर क्वेश्चन MCQs चा क्वेश्चन नंबर 5 या ठिकाणी आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं तुम्ही लर्न करून जायचं आहे आणि यापैकीच MCQs तुम्हाला येतील, कारण आम्ही नावच त्याला टॉप 10 दिलेला आहे। 5 नंबरचा आहे, हा IMP आहे, याला IMP करून घ्या। द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट इज डॅश डॅश। तर याचा आन्सर आहे Fe2O3 into H2O। हे तुमचा आन्सर या ठिकाणी असणार आहे आणि याला IMP करून घ्या विद्यार्थी मित्रांनो। नेक्स्ट 6 नंबरचा MCQs या ठिकाणी आहे, द डिव्हाइस युज्ड फॉर प्रोड्युसिंग इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड डॅश डॅश। याचा आन्सर या ठिकाणी D जनरेटर आहे। बघा आता हे जे ऑप्शन आहे हे मागे पुढे होऊ शकताय, फक्त तुम्ही जो आन्सर आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे। 7 नंबर आहे या ठिकाणी, डॅश डॅश इज अन ॲलो मेड फ्रॉम कॉपर अँड झिंक। तर याचा पण आन्सर या ठिकाणी A नंबरचं ब्रास आहे। सिक्वेन्स चेंज होऊ शकतोय मित्रांनो, तुम्ही फक्त आन्सर लर्न करायचा आहे, सिक्वेन्स लर्न करू नका। 8 नंबरचा MCQs आहे, द जनरल फॉर्म्युला फॉर अल्काइन्स इज। याचा कुठला फॉर्म्युला आहे तर B नंबर या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर 9 नंबरचा MCQs आहे, द अपॅरंट चेंज इन द पोझिशन ऑफ स्टार्स इज ड्यू टू डॅश डॅश। याचा पण आन्सर या ठिकाणी B आहे, ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन। 10 नंबरचा MCQs आहे, इफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर इज 3/2, व्हॉट इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू ग्लास। याचं देखील या ठिकाणी आन्सर तुम्हाला दिलेला आहे D नंबरचा ऑप्शन 2/3।
त्यानंतर आपण बघणार आहोत टॉप 10 मोस्ट IMP सब क्वेश्चन, जो की तुम्हाला असतो क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 1 चा बी. याचे आपण टॉप 10 IMP क्वेश्चन या ठिकाणी बघणार आहोत. आणि तो क्वेश्चन आहे फाइंड द ऑड मॅन आउट. बघा, ऑड वन आउट. फर्स्ट आहे व्होल्ट मीटर, एमीटर, थर्मामीटर, गॅल्व्हनोमीटर. यापैकी ऑड वन आउट आहे थर्मामीटर. त्यानंतर सेकंड आहे लाऊड स्पीकर, मायक्रोफोन, इलेक्ट्रिक मोटर, मॅग्नेट. याचा सुद्धा आन्सर आहे मॅग्नेट. 3 नंबर आहे टेम्परेचर, कंडक्शन, कॉन्व्हेक्शन, रेडिएशन. त्याचा सुद्धा या ठिकाणी आन्सर आहे टेम्परेचर. त्यानंतर आपण बघणार आहोत, बघा IMP आहे हे, सगळ्यांनी व्यवस्थित लर्न या ठिकाणी करायचं आहे किंवा नोट डाऊनही तुम्ही करू शकता. त्यानंतर आहे फाइंड द कोरिलेशन. अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी येतो. त्यातलं फर्स्ट आहे इका बोरॉन, स्कॅन्डियम, इका ॲल्युमिनियम. याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कोरिलेशन शोधायचं आहे. त्याचंही आन्सर आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे, ते तुम्ही राईट करायचं आहे. गॅलियम या ठिकाणी त्याचा आन्सर आहे. सेकंड आहे कॉन्व्हेक्स लेन्स, कन्व्हर्जिंग लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. याचा आन्सर सुद्धा आहे डायव्हर्जिंग लेन्स. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन आहे मोटर, फ्लेमिंग्स, लेफ्ट हँड रूल अँड जनरेटर. याचं कोरिलेशन आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. या ठिकाणी या गोष्टी तुम्ही राईट करायच्या आहे, नोट करायच्या आहे. आणि व्यवस्थित कोरिलेशन कुठलं काय आहे ते सुद्धा तुम्ही लर्न या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर आहे स्टेट ट्रू ऑर फॉल्स. या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स सुद्धा तुम्हाला विचारलेले असतात. तर बघा, फर्स्ट आहे द व्हेलोसिटी ऑफ लाईट इज द सेम इन ऑल मीडिया. तर याचं आन्सर आहे फॉल्स. सेकंड आहे अँड इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. तर हे पण या ठिकाणी फॉल्स आहे. त्यानंतर थर्ड आहे द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट बिकम्स 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. याचा आन्सर या ठिकाणी आहे ट्रू. बघा, त्यानंतर आहे नेम द फॉलोइंग. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये असतात. पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे. आता बघा, नेम द फॉलोइंग मध्ये आहे फर्स्ट द ॲलो मेड फ्रॉम कॉपर अँड झिंक. तर याचा आन्सर आहे ब्रास. सेकंड आहे द फिनोमेनन ऑफ स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इनटू इट्स कॉम्पोनंट कलर्स. तर याचं पण आन्सर आहे डिस्प्रिझन. त्यानंतर आहे थर्ड नंबर द डिफेक्ट ऑफ विजन इन विच अ पर्सन कॅनॉट सी नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली. याचं पण आन्सर या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, ते तुम्ही नोट करा, राईट करा, लर्न करा. त्यानंतर आहे मॅच द पेअर्स. हा पण क्वेश्चन सोपा असतो. त्यानंतर बघा ग्रुप ए, ग्रुप बी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तो क्वेश्चन असतो. यामध्ये बघा बॉक्साईट, त्याचा आन्सर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे ॲल्युमिनियम. त्यानंतर इनसॅट, त्याचं पण आहे टेलिकम्युनिकेशन अँड मेट्रोलॉजी. त्यानंतर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, याचं पण आहे 1.33. त्याचेच आन्सर त्याच्या समोर तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या लर्न करून जा किंवा प्रॅक्टिस करून जा. त्यानंतर आहे राईट द केमिकल मॉलिक्युलर फॉर्म्युला. बघा, या ठिकाणी फॉर्म्युला आहे, तुम्हाला केमिकल फॉर्म्युला या ठिकाणी राईट करायचा आहे. तर फर्स्ट आहे राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. या ठिकाणी रस्टचा जो केमिकल फॉर्म्युला असणार आहे तो तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करायचा आहे. आम्ही तर आन्सर मध्ये तुम्हाला दिलेलंच आहे, फक्त तुम्ही ते व्यवस्थित लर्न करून जा. त्यानंतर आहे राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ब्रेन्सचा पण या ठिकाणी मॉलिक्युलर फॉर्म्युला जो असेल तो या ठिकाणी आन्सर मध्ये दिलेला आहे, तो तुम्ही राईट करायचा आहे. त्यानंतर आहे राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ बॉक्साईट. बॉक्साईटचा केमिकल फॉर्म्युला काय आहे तो देखील या ठिकाणी आन्सर मध्ये आम्ही दिलेला आहे, तो तुम्ही राईट करा आणि IMP त्याच्या समोर करा. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येणार म्हणजे येणार. त्यानंतर बघा असा पण क्वेश्चन असतो हु ॲम आय, की मी कोण आहे. तर बघा फर्स्ट आहे आय एम अ हायली रिएक्टिव्ह मेटल ऑलवेज केप्ट इन केरोसिन. बघा कोण आहे, तर हा आहे सोडियम. त्यानंतर बघा सेकंड आय एम अ नॉन मेटल बट आय एम अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा गुड वाहक कोण आहे, तर ग्राफाइट आहे. त्यानंतर थर्ड नंबर आहे आय एम द ओनली हॉलोजन दॅट इज इन अ लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. तर याचा आन्सर आहे ब्रोमाइन. व्यवस्थित स्पेलिंग वगैरे व्यवस्थित राईट करायची आहे तुम्हाला, जेणेकरून तुमचे मार्क्स या ठिकाणी कटणार नाही. वर्ड्स हार्ड आहेत त्यामुळे स्पेलिंग
व्यवस्थित लर्न करा. नंतर आहे बघा चला राईट द एसआय युनिट. या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे राईट द एसआय युनिट ऑफ द पॉवर ऑफ अ लेन्स. पॉवर ऑफ लेन्सचा जो एसआय युनिट असणार आहे तो तुम्हाला या ठिकाणी राईट करायचा आहे. सेकंड आहे राईट द एसआय युनिट ऑफ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटीचा कुठला एसआय युनिट आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी राईट करायचा आहे. आन्सर आम्ही दिलेले आहेत. थर्ड नंबर आहे राईट द एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्सेस. याचा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आन्सर दिलेला आहे व्होल्ट. बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युशॉप या चॅनलने ह्या टीमने खूप मेहनत करून खूप अॅनालाइज करून तुमच्या समोर आम्ही क्वेश्चन या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. त्यामुळे 2 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्या समोर IMP करून तो तुम्ही राईट करा, लर्न करा आणि पेपर छानपैकी सोडवा अशी आशा व्यक्त करते. तुम्ही छान अभ्यास केलेलाच असेल, आता फक्त रिव्हिजन असेल तर तुम्ही ते नोट करून घ्या. त्यानंतर आहे आयडेंटिफाय द रूल ऑर लॉ. बघा या ठिकाणी तुम्हाला स्टेटमेंट दिलेला आहे त्याच्यानुसार तो कोणाचा रूल आहे हे तुम्हाला या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. तर बघा फर्स्ट द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इक्लिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फॉसी. तर हा कोणाचा लॉ आहे तर केप्लरचा फर्स्ट लॉ आहे. हे तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. त्यानंतर सेकंड आहे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. तर हा पण कोणाचा लॉ आहे तर मॉडर्न पेरियोडिक लॉ आहे. त्यानंतर थर्ड आहे इक्वल व्हॅल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन अँड इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हा पण कुठला लॉ आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. तर व्यवस्थित स्पेलिंग लर्न तुम्हाला या ठिकाणी करून जायचे आहे. तर बघा आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 चा ए. यामध्ये पण आपण टॉप 10 सब क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे क्वेश्चन तुम्ही लर्न करून जायचे आहे आणि तेच परीक्षेमध्ये तुम्हाला विचारण्यात येतील. आपले मागचेही बरेचसे प्रश्न या ठिकाणी क्वेश्चन पेपर मध्ये उतरलेले आहेत आणि हेही उतरतील. बघा तर काय आहे फर्स्ट टंगस्टन मेटल इज यूज्ड टू मेक अ सोलेनियर टाइप कॉइल इन अन इलेक्ट्रिक बल्ब. सेकंड आहे stars twinkle but we do not see the twinkling of planets. Third number in cold region in winter the pipes for water supply break. Fourth आहे atomic radius goes on decreasing while going from left to right in a period. Fifth number आहे elements belonging to the same group have the same valency. त्यानंतर 6 नंबर या ठिकाणी आहे sodium is always kept in kerosene. The 7th number the value of G becomes 0 at the center of the earth. 8 number आहे weight of an object changes from place to place though its mass is constant. 9 number आहे lemon or tamarind is used for cleaning copper vessels blackened due to oxidation. 10 नंबर आहे इट इज अ रिकमेंडेड टू यूज एअरटाईट कंटेनर्स फॉर स्टोरिंग ऑइल फॉर अ लॉंग टाइम. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी येतील आणि ते तुम्ही व्यवस्थित रीड करून जा, लर्न करून जा, राईट करून जा. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2 चा जो बी असणार आहे त्याचे सुद्धा टॉप 10 सब क्वेश्चन तुमच्या समोर आपण घेऊन आलेलो आहोत आणि ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. बघा डिस्टिंग्विश बिटवीन मास अँड वेट. मास या ठिकाणी दिलेला आहे बघा अमाऊंट ऑफ मॅटर इन अन ऑब्जेक्ट, स्केलर क्वांटिटी, कॉन्स्टंट एव्हरीवेअर, SI युनिट इन केजी फॉर्म. बघा इथं दिलेले आहे तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, पिक्चर्स दिलेले आहे. मास 10 kg चा वेट स्केल काय असणार आहे 10 kg, याचा वेट 98 N. त्यानंतर बघा वेट कशा प्रकारे असतं बघा तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ऑन अन ऑब्जेक्ट, वेक्टर क्वांटिटी, चेंजेस विथ लोकेशन, SI युनिट N म्हणजे न्यूटन आणि याचा फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे W इज इक्वल टू Mn2G. बघा या ठिकाणी दिल्याप्रमाणे तुम्ही हे व्यवस्थित रीड करा, लर्न करा आणि राईट करा. नेक्स्ट आपण बघणार आहोत 2. बघा an object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of G on the planet? बघा तुम्हाला इथं G काय काढायचंय व्हॅल्यू ऑफ G ऑन द प्लॅनेट. प्लॅनेटवर G ची व्हॅल्यू काय तुम्हाला या ठिकाणी ती काढायची आहे.
तुम्हाला फॉर्म्युला तर माहितीच आहे. मग काय काय गिवन आहे, काय काय दिलेले गिवन डेटा या ठिकाणी तुम्हाला राईट करायचा आहे. बघा हा जो क्वेश्चन आहे हा सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. त्यासाठी फॉर्म्युले लर्न करून तुम्ही ह्या टाईपने हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. स्क्रीनवर दिलेला आहे, तुम्ही पीपीटीज मध्ये तो बघू शकताय आणि सॉल्व्ह करू शकताय. त्यानंतर आपण बघणार आहोत केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. बघा मग फर्स्ट लॉ काय आहे, लॉ ऑफ इक्लिप्सचा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इक्लिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फॉसी. त्यानंतर सेकंड लॉ काय म्हणतोय बघा एरियाचा. तर अ लाईन जॉईनिंग अ प्लॅनेट अँड द सन स्वीप्स आउट इक्वल एरियाज इन इक्वल इन्व्हर्सल ऑफ टाइम. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे जो केपलरचा फर्स्ट लॉ आहे तो या ठिकाणी तुम्हाला आम्ही एक्सप्लेनेट करून दिलेला आहे. तर तो तुम्ही या ठिकाणी पीपीटीज मध्ये डीपली बघून त्याची स्टडी या ठिकाणी करायची आहे. त्यानंतर विथ पिक्चर आम्ही तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे, प्रोव्हाइड केलेल्या आहे. फक्त तुम्ही ते व्यवस्थित झूम करून बघा जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील आणि ते त्या सोडवण्याचा सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. त्यानंतर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की अकॉर्डिंग टू धिस रूल स्ट्रेच द थंब, forefinger and middle finger of your left hand so that they are perpendicular to each other. Forefinger म्हणजेच काय बघा, points in direction of magnetic field, middle finger points in direction of current and thumb points in direction of force motion. बघा IMP क्वेश्चन आहे हा, त्यामुळे व्यवस्थित लर्न करून जायचं आहे की फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय सांगतो. या ठिकाणी तुम्हाला बघा विथ पिक्चर आम्ही व्यवस्थित एक्सप्लेन करायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि तोही तुम्ही व्यवस्थित रीड आणि राईट करून या ठिकाणी जायचं आहे आणि त्याला IMP त्या क्वेश्चनच्या समोर IMP करायचा आहे. त्यानंतर बघा इथं पण तुम्हाला हा क्वेश्चन दिलेला आहे AC आणि DC, अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट, डिफरन्सेस बिटवीन हा प्रश्न असणार आहे. तर बघा अल्टरनेटिंग करंट म्हणजे AC आणि डायरेक्ट करंट म्हणजे DC. मग डायरेक्शन चेंजेस पिरियडिकली, डायरेक्शन रिमेन्स कॉन्स्टंट. बघा डिफरन्स आहे हा, तुम्हाला काय करायचंय की यामध्ये तो जो AC आणि DC आहे यातला जो डिफरन्स आहे तो तुम्हाला या ठिकाणी राईट करायचा आहे. त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी 50 Hz इंडिया आणि इथं नो फ्रिक्वेन्सी F इज इक्वल टू 0. त्यानंतर थर्ड नंबरचा पॉइंट या ठिकाणी आहे कॅन बी ट्रान्समिटेड ओव्हर लॉंग डिस्टन्सेस आणि ह्या ठिकाणी आहे कॅनॉट बी ट्रान्समिटेड ओव्हर लॉंग डिस्टन्सेस. बघा एक पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह आहे. ह्या थोड्याशा शॉर्ट ट्रिक्स जरी तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवल्या तरी तुम्हाला हा प्रश्न सॉर्ट आउट करायला खूप इझी जाईल. व्होल्टेज कॅन बी चेंज इझिली, व्होल्टेज कॅनॉट बी चेंज इझिली, यूज्ड इन होम्स, इंडस्ट्रीज, यूज्ड इन बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक्स. बघा हा पण या ठिकाणी IMP क्वेश्चन आहे, त्यामुळे तो तुम्ही त्या क्वेश्चनच्या समोर IMP नोट करा आणि व्यवस्थित लर्न करा. त्यानंतर आहे राईट द मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. मेंडेलिव्हचं पेरियोडिक टेबल काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी राईट करायचंय. बघा फर्स्ट आहे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स बेस्ड ऑन ॲटॉमिक मासेस. सेकंड प्रेडिक्टेड टू एक्झिस्टन्स ऑफ undiscovered elements इका बॅरॉन, इका अल्युमिनियम अँड इका सिलिकॉन. थर्ड आहे करेक्टेड ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स. फोर्थ आहे ग्रुप एलिमेंट्स विथ सिमिलर प्रॉपर्टीज टुगेदर. अँड फिफ्थ आहे प्रोव्हाइडेड अ फ्रेमवर्क फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मॉडर्न पेरियोडिक टेबल. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे हा पण IMP म्हणून तुम्ही नोट करा, लर्न करा आणि राईट करा. नेक्स्ट आहे स्टेट द लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. बघा हा जो लॉ आहे तो या ठिकाणी तुम्हाला राईट करायचा आहे. तर बघा फर्स्ट लॉ काय आहे, द incident ray, the refracted ray and the normal to the interferes of two media at the point of incidence all lie in the same plane. Second law आहे Snell's law, the ratio of the sine of the angle of incidence to the sine of the angle of refraction is constant. N1 sin I is equal to N2 sin R. अशा प्रकारचा आहे. या ठिकाणी नोट पण आहे, these law apply when light passes from one medium to another
causing a change in its speed and direction. ही नोट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट, राईट अ शॉर्ट नोट ऑन द anomalous behavior of water. बघा, anomalous expansion या ठिकाणी दिलेला आहे. water contracts on heating from 0 degree Celsius to 4 degree Celsius and expands on heating above 4 degree Celsius. This is called anomalous expansion of water. या ठिकाणी तुम्हाला शॉर्ट नोट्स राईट करायचे आहे. एक स्पेसिफिक पॉइंट देऊन तुम्हाला 3-2 लाईन मध्ये हे जे नोट्स आहे शॉर्ट नोट ते या ठिकाणी राईट करायचे आहे. त्यानंतर आहे मॅक्झिमम डेन्सिटी. मॅक्झिमम डेन्सिटीचं काय आहे बघा, वॉटर हॅज मॅक्झिमम डेन्सिटी ॲट 4 डिग्री सेल्सिअस 1000 किलोमीटर पर मीटर क्यूब अबोव अँड बिलो दिस टेम्परेचर इट्स डेन्सिटी डिक्रीजेस. त्यानंतर थर्ड नंबरचा आहे फ्रीजिंग फ्रॉम टॉप. लेक्स and ponds freeze from the top while water at the bottom remains liquid at 4 degrees Celsius, allowing aquatic life to survive. त्यानंतर consequence आहे due to anomalous expansion, water pipes may burst in winter when the temperature drops below 4 degree Celsius. या शॉर्ट नोट्स आहे, याला IMP करून घ्या आणि त्या राईट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, डिस्टिंग्विश बिटवीन मायपोइया अँड हायपरमेट्रोपिया. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन गोष्टी, काही पॉइंट्स मी या ठिकाणी दिलेले आहे. मी प्रत्येक गोष्ट रीड करणार नाहीये, तर तुम्ही ती व्हिडिओमध्ये बघून घ्यायची. बघा, डिफेक्ट, कॉज, इमेज, करेक्शन अँड फोकल लेंथ, हे जे पॉइंट्स या ठिकाणी दिलेले आहे, ह्या पॉइंट नुसार तुम्हाला तो क्वेश्चन या ठिकाणी राईट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळतील. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ केमिकल रिएक्शन अँड डिफाईन इट. बघा, इथं केमिकल रिएक्शन दिलेली तुम्हाला, ती रिएक्शन तुम्हाला डिफाईन करायची. मग बघा, टाइप ऑफ रिएक्शन कुठल्या टाइपची ती रिएक्शन आहे, त्याची डेफिनेशन काय आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजे त्याचं तुम्ही कशा पद्धतीने ती डिफाईन करणार आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित राईट डाऊन करायचं आहे किंवा लर्न या ठिकाणी करायचं आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 3. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 3 बघणार आहोत, जो की खूप टफ जातो विद्यार्थी मित्रांना. तर बघा मित्रांनो, घाबरण्याची गरज नाही. त्यासाठीच आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहेत टॉप 15 क्वेश्चन्स, जेणेकरून तुम्ही ह्या 15 प्रश्नांचा जरी सराव करून पेपरला गेला तर याच्या आउट ऑफ तुम्हाला प्रश्न येणार नाही. त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला हार्ड वाटणार नाही, तर इझी वाटेल. पण तुम्ही ह्या 15 प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करून पेपरला जायचं आहे, तेव्हाच तो प्रश्न तुम्हाला सिंपल आणि इझी जाईल. बघा, इथं दिलेले आहे, स्टेट 3 डिफरन्सेस बिटवीन एंडोथेरेमिक अँड एक्सोथेरेमिक रिएक्शन. बघा, स्टेट 3 डिफरन्सेस बिटवीन एंडोथेरेमिक अँड एक्सोथेरेमिक रिएक्शन विथ 1 एक्झाम्पल इच. बघा, या ठिकाणी तुम्हाला डिफरन्सेस लिहायचे आहेत. हे तुम्हाला आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचं एक्झाम्पल पण दिलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित लर्न करा, राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे क्वेश्चन IMP आहे, त्यामुळे IMP करूनच जा. त्यानंतर सेकंड आहे, एक्सप्लेन द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड स्टेट एनी 2 ऑफ इट्स प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन्स. बघा, आता हिटिंग इफेक्ट काय आहे इलेक्ट्रिक करंटचे आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत हे पण आम्ही या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित रीड अँड राईट करून जायचं आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस या प्रश्नांची तुम्हाला करायची आहे. ह्या 15 व्यतिरिक्त तुम्हाला परीक्षेत एकही प्रश्न येणार नाही. त्यानंतर बघा, एक्सप्लेन द फेनोमिनन ऑफ डिस्प्रेशन ऑफ लाईट विथ द हेल्प ऑफ ग्लास प्रिझम. बघा, ह्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला डेफिनेशन दिलेलं आहे, एक्सप्लेनेशन सुद्धा या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित रीड या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत, स्टेट द रूल्स युज्ड फॉर ड्रॉइंग रे डायग्राम्स फॉर द फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय अ कॉन्व्हेक्स लेन्स. या ठिकाणी रूल फर्स्ट, रूल सेकंड, रूल थर्ड या ठिकाणी दिलेला आहे. तो तुम्ही व्यवस्थित रीड अँड राईट करायचा आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत, explain the following terms with references to metallurgy.
नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ रेफरन्सेस टू मेटलर्जी. यात मिनरल्स आहे, ओरेस आहे आणि काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ रेफरन्सेस टू मेटलर्जी. त्यामध्ये तुम्हाला पॉइंट्स आपण दिलेले आहेत आणि एक्सप्लेन सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे. एक्झाम्पल्स पण दिले आहे, पर्पजेस पण दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित रीड आणि लर्न करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. राईट द UPPSC नेम्स ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर फॉर्म्युलाज. बघा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युलाज दिलेले आहे. त्याचं काय काय आवश्यक आहे तर फंक्शनल ग्रुप, कॉमन नेम आणि कार्बन ऍटम्स. याचं काय असणार आहे तुम्ही या ठिकाणी लर्न करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. व्हॉट इज मीन बाय अन आर्टिफिशियल सॅटेलाइट. स्टेट एनी 2 टाइप्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स अँड देअर फंक्शन्स. बघा आर्टिफिशियल जे सॅटेलाइट्स त्यांचे नेम या ठिकाणी तुम्हाला राईट करायचे आहे. ते कसं फंक्शन करतात, कार्य करतात हेही राईट करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल पण आम्ही दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित रीड करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्टेट द मॉडर्न पिरियोडिक लॉ अँड एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियोडिक टेबल. बघा पिरियोडिक लॉ जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करायचा आहे आणि मॉडर्न पिरियोडिक टेबल सुद्धा या ठिकाणी एक्सप्लेन आम्ही या ठिकाणी करून दिलेला आहे. आणि त्यानंतर त्याचे जे की फीचर्स आहे ते सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला राईट करून दिलेले आहे किंवा एक्सप्लेन केलेले आहे. ते तुम्ही लर्न करा, राईट करा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ कॅरोझिन रस्टिंग ऑफ आयरन अँड राईट इट्स केमिकल फॉर्म्युला. बघा डेफिनेशन पण दिली आहे, केमिकल फॉर्म्युलाही दिला आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन द बेअर्स प्रोसेस ऑफ द कन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साइट ओरी. यामध्ये स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 अँड की पॉइंट्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित लर्न करायचे आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आहे. A concave lens has a focal length of 20 cm. Calculate its power. State the defect of vision it is used to correct. या ठिकाणी कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आणि त्याची विजन डिफेक्ट मध्ये काय काय आहे तर करेक्ट आहे, डिफेक्ट आहे, इमेज आहे आणि करेक्शन आहे. हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित लर्न करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. व्हॉट इज अ होमोलॉग्स सिरीज. स्टेट एनी 2 ऑफ इट्स कॅरेक्टरिस्टिक्स. बघा याचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला द्यायचे, ते पण एनी 2 त्यांनी सांगितले. डेफिनेशन दिली आहे, कॅरेक्टरिस्टिक्स फर्स्ट दिलाय, कॅरेक्टरिस्टिक्स सेकंड दिलाय. म्हणजे याचे वैशिष्ट्य काय काय आहे विथ एक्झाम्पल आम्ही दिलेले आहे. ते तुम्ही व्यवस्थित बघून जायचं आहे किंवा जास्तीत जास्त प्रॅक्टिस या ठिकाणी करून जायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहे. एक्सप्लेन द टर्म रॅन्सिडिटी अँड मेन्शन 2 ways टू प्रिव्हेंट इट. याचं पण डेफिनेशन आहे. त्यानंतर प्रिव्हेंटेशन मेथड काय काय आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी आम्ही राईट करून दिलेले आहे. त्या तुम्ही व्यवस्थित रीड करायच्या आहेत आणि लर्न देखील करायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ अ रेनबो विथ अ नीट लॅबेल्ड डायग्राम. मग फॉर्मेशन प्रोसेस काय काय आहे, त्यानंतर की कंपोनेंट्स काय काय आहे आणि यामध्ये इम्पॉर्टंट काय काय आहे हेही आम्ही तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित लर्न करून जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड डिराईव्ह इट्स मॅथमॅटिकल इक्वेशन. बघा आपला जो न्यूटनचा लॉ आहे ग्रॅव्हिटेशनचा तो या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिकल इक्वेशन सहित एक्सप्लेन करायचा आहे. बघा स्टेटमेंट दिलेलं आहे, मॅथमॅटिकल फॉर्म काय आहे आणि त्यानंतर त्याचं इक्वेशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही व्यवस्थित करून जायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा क्वेश्चन नंबर 4, ज्याचे 10 टॉप क्वेश्चन आपण आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत. ते पण तुम्ही IMP करून जायचे आहे, व्यवस्थित प्रॅक्टिस करून जायची आहे आणि लर्न देखील करून जायचं आहे. क्लोरोमीटर, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज दिलेला आहे, डिटर्मिनेशन ऑफ युजिंग दिलेला आहे आणि त्यानंतर याचा फॉर्म्युला सुद्धा या ठिकाणी आपण दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. एक्सप्लेन द एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम फ्रॉम ॲल्युमिनिया इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन.
नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन द एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम फ्रॉम ॲल्युमिनिया इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. त्यामध्ये प्रोसेस दिलेली आहे आणि केमिकल इक्वेशन्स या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित लर्न करायची आहे, रीड करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. ऑब्झर्व द गिवन डायग्राम ऑफ द ह्युमन आय, डिफेक्ट अँड आन्सर. बघा या ठिकाणी ह्युमन आयचं तुम्हाला काय करायचंय, ऑब्झर्व करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि आन्सर या ठिकाणी राईट करायचं आहे. बघा ए आहे आयडेंटिफाय द डिफेक्ट, सेकंड आहे स्टेट इट्स कॉजेस आणि थर्ड आहे लेन्स यूज फॉर करेक्शन अँड फोर्थ आहे डायग्राम शोईंग करेक्शन. अशा टाइपने अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे आन्सर राईट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हॉट आर हायड्रोकार्बन्स डिस्टिंग्विश बिटवीन स्टार्टेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर हायड्रोकार्बन्स डिस्टिंग्विश बिटवीन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. हे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहे, ते तुम्ही व्यवस्थित बघा. त्यामध्ये काय काय आहे तर बॉन्ड टाईप कुठला असेल, फॉर्म्युला कुठला असेल, एक्झाम्पल्स कुठला असेल आणि रिॲक्टिव्हिटी कुठली असेल. अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन या ठिकाणी सॉर्ट आउट करायचा आहे किंवा सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स बेस्ड ऑन ऑर्बिटल हाईट. बघा आपण लो अर्थ ऑर्बिट LEO, मीडियम अर्थ ऑर्बिट MEO आणि हाय अर्थ ऑर्बिट HEO अशा फॉर्मॅटमध्ये हा दिलेला आहे. याच्यामध्ये सुद्धा हाईट, पिरियड, एक्झाम्पल्स, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन, ह्युबल स्पेस टेलिस्कोप आणि अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स अशा प्रकारचे पॉइंट्स आहे, की पॉइंट्स आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे आणि रीड करायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड द गिवन अनसीन पॅराग्राफ रिगार्डिंग अ सायंटिफिक कन्सेप्ट अँड आन्सर द 5 क्वेश्चन्स. बघा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला काय दिलेले आहे अनसीन पॅराग्राफ रिगार्डिंग सायंटिफिक कन्सेप्ट. तर त्यामध्ये बघा टॉपिक एरियाज स्पेस मिशन्स, मेटलर्जी, इन्व्हायरमेंटल सायन्स, केमिस्ट्री कन्सेप्ट्स. क्वेश्चन टाइप काय काय असणार आहे तर आयडेंटिफाय द मेन कन्सेप्ट, डिफाइन की टर्म्स फ्रॉम पॅसेज, एक्सप्लेन सायंटिफिक प्रिन्सिपल, गिव्ह एक्झाम्पल्स ऑर ऍप्लिकेशन्स अँड ड्रॉ कन्क्लुजन किंवा इन्फरन्स. मग यामध्ये टिप्स पण आहे काय की तुम्हाला पॅराग्राफ केअरफुली रीड करायचा आहे, अंडरलाईन की फॉर्मेशन करायची, जी काही की असेल त्याला अंडरलाईन करा, आयडेंटिफाय सायंटिफिक टर्म्स करा, रिलेट टू लर्न कन्सेप्ट करा अँड राईट इन कम्प्लीट द सेंटेन्स करा. बघा तुम्हाला या ठिकाणी आम्हाला टिप्स सुद्धा दिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे मेथड्स ऑफ प्रिव्हेंट कोरिजन ऑफ मेटल्स. बघा मग यामध्ये पण 5 पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहे आणि की पॉइंट सुद्धा दिलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक रीड करा आणि पेपरची व्यवस्थित तयारी करा आणि बी कूल होऊन पेपरला या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे ऑब्झर्व द गिवन ग्राफ ऑफ टेम्परेचर VS टाइम फॉर वॉटर. त्यानंतर होप्स ॲपरेटस अँड आन्सर. बघा या ठिकाणी पण तुम्हाला हा जो क्वेश्चन आहे याचा आन्सर या ठिकाणी दिलेला आहे आणि याचे सुद्धा की पॉइंट आम्ही या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं आहे हे सगळं तुम्ही व्यवस्थित रीड करून जाणे. आणि विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे आभारी आहे. आणि अशा पद्धतीचा जो पेपर आहे तो तुम्ही व्यवस्थित लर्न करा, रीड करा आणि व्यवस्थित पेपरला जा. चला तर मी विद्यार्थी मित्रांनो आता सायन्स पार्ट 1 चा सेशन या ठिकाणी पार पाडलेला आहे. तर बघा हे जे सेशन आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ते तुम्हाला पेपरला कूल होऊन जाण्यासाठी घेऊन येत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो घाबरण्याची गरज नाहीये, व्यवस्थित रीड करा, लर्न करा आणि जास्तीत जास्त आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे पेपर सुद्धा तुम्हाला कूल जातील. आशा करते की तुम्ही छान पेपर सोडवाल, आउट ऑफ पेपर सोडवा आणि उद्या होणाऱ्या सायन्स पार्ट 1 च्या पेपरसाठी माझ्याकडून व माझ्या टीम कडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.